गटप्रवर्तकांना कंत्राटी कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या. मुंबई येथील बैठकीत आंदोलनाचा इशारा. मुंबई येथे महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा गटप्रवर्तक संघटना आयटक राज्य अध्यक्ष कॉम्रेड राजू देसले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. या बैठकीत गटप्रवर्तकांना कंत्राटी कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा तसेच मोबदल्यात 10,000ची वाढ करावी असा प्रस्ताव पाठविण्याचे ठरले. यासाठी आंदोलनाची तयारी करण्यात आल्याचे देसले यांनी सांगितले. राज्यव्यापी परिषदेमध्ये 27 प्रतिनिधींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी एकमताने वरील ठराव संमत करण्यात आला. गटप्रवर्तकांना त्वरित सामाजिक सुरक्षा देऊन किरकोळ रजा, वैद्यकीय रजा, प्रसूती पगारी रजा, भविष्य निर्वाह निधी लागू करावा. गटप्रवर्तकांना हजेरीसाठी जीपीस सक्ती करू नये. राज्यातील कार्यरत गटप्रवर्तकांचा एकत्रित हक्क लढा उभारण्यात निर्णय घेण्यात आला. आगामी पावसाळी अधिवेशनात गटप्रवर्तकांनी आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच योग्य पद्धतीने न्यायालयीन लढा सुद्धा देण्याचा निर्णय घेण्यात आला. परिषदेला आयटक नेते कॉम्रेड दिलीप उटाणे, कॉम्रेड विनोद झोडगे, कॉम्रेड मुगाजी बुरुड, कॉम्रेड शालुताई कुथे यांनी मार्गदर्शन केले. भाकप आयटक ज्येष्ठ नेते अॅडव्होकेट सुभाष लांडे यांनी राज्यभरात गटप्रवर्तकांचे राज्य व केंद्र सरकार आर्थिक शोषण करीत आहे. गटप्रवर्तकांना कंत्राटी कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळालाच पाहिजे व प्रत्येक योजना कर्मचाऱ्यांना किमान वेतन दिले पाहिजे या मागणीसाठी आपल्या सोबत आहोत. आपले प्रश्न शासनाकडे मांडण्यासाठी सर्वतोपरी मदत करू असे आश्वासन दिले. गटप्रवर्तक शबाना शेख, वैशाली खंदारे, सविता शेलार, समीक्षा गायकवाड, संगीता गौतम, ममता खडके, वंदना बोंडे, रजनी गेडाम, सुहासिनी वाकडे, दुर्गा राऊत, निर्मला वाटोळे, उज्ज्वला चौधरी, अमिता वानखेडे, सीमा उमाडे, राधा पाटील, यशोक्तन बोमचे, महाकलकर, अश्विनी, इंदुमती, मंदा झंबरे, रंजना जाधव, मंदाकिनी पाटील, विद्यादेवी इजुलवार, हर्षा खडसे, फरजना शेख, मीना कायदेकर, जयश्री देशमुख, सुनीता कुलकर्णी, कल्पना कोकणी आदींनी मनोगत व्यक्त केलं. परिषदेचे अध्यक्ष राजू देसले यांनी गटप्रवर्तकांना न्याय मिळवून देण्यासाठी व गटप्रवर्तक ठरावाची अंमलबजावणीसाठी पाठपुरावा करण्याचा निर्धार व्यक्त केला. आभार शबाना शेख यांनी मानले. प्रतिनिधी अनिता चव्हाण, मुंबई. ATV न्यूज, बातमी जनकल्याणाची.